आपण थेट कर्जत जामखेडमध्ये जातोय। कर्जत जामखेडमध्ये बघायला गेलं तर आता तिथे नेमकं काय घडतंय याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। प्रथमेश, कर्जतचे एक थोडक्यात तू सांगशील कर्जतमध्ये नेमकं काय सुरू आहे? कर्जतमधून अपडेट येते की जी फेर मतमोजणी झाली त्या फेर मतमोजणीमध्ये फक्त 391 मतांनी रोहित पवार विजयी झालेले। आता रोहित पवार यांचा पराभव झालेला आपल्याला मगाशीच आपण न्यूज ऐकली, पण फेर मतमोजणीची मागणी केली रोहित पवार यांनी आणि अवघ्या 391 मतांनी रोहित पवार विजयी झालेले आहेत। मग नेमकं काय म्हणायचं, जो पहिला निकाल आलेला होता त्यावर जर रोहित पवार स्टक राहिले असते तर कदाचित आज रोहित पवार यांचा पराभव असता। फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली। मग आता या मतमोजणीमध्ये किती पारदर्शकता आहे, कशा गोष्टी आहेत, काय सांगशील? नक्कीच आता हे मतमोजणीमध्ये किती पारदर्शकता आहे हे तर बघावं लागेलच। रोहित पवार यांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली होती, म्हणजे अगदी सकाळपासूनच जे काही आघाडी पिछाडी सुरू होती, कधी राम शिंदे आघाडीवरती जात होते, कधी रोहित पवार आघाडीवरती येत होते, आघाडी पिछाडी ही सुरूच होती। त्यातही शेवटाला राम शिंदे यांनी आघाडी घेतल्याचं बघायला मिळालं आणि रोहित पवार आपसुक हे पिछाडीवरती राहिले। दुपारी एक असा निकाल आला की रोहित पवार हे पराभूत झालेले आहेत। सगळीकडे सगळ्याच माध्यमांवरती ही बातमी पसरली की रोहित पवार यांचा पराजय झालेला आहे किंवा ते पराभूत झालेले आहेत। मात्र त्यानंतर त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आणि त्या मतमोजणीमध्ये आत्ताच्या अपडेट नुसार रोहित पवार यांनी केलेल्या मागणीनुसार जी फेर मतमोजणी झाली तिथे राम शिंदे यांना 1,25,005 मतं मिळाली, तर रोहित पवार यांना 1,25,396 मतं मिळाली। म्हणजे जवळपास 391 मतांचा हा फरक इथे आपल्याला बघायला मिळतोय। 391 मतांनी जो काही तिथला फरक झालेला होता तो सगळ्यांसमोर आला आणि अशा पद्धतीने रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधून अवघ्या 391 मतांनी विजयी झालेले आहेत। म्हणजे रोहित पवार ज्यांना अगदी दुपारपर्यंत रोहित पवार पराभूत झाले किंवा रोहित पवार यांचं भवितव्य काय असेल अशी जी धाकधूक लागून राहिलेली होती आणि रोहित पवार स्वतःला सुद्धा, मात्र आता कर्जत जामखेडमध्ये नेमकं काय सुरू आहे तर त्याचं उत्तर सांगायचं झालं तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे 391 मतांनी विजयी झालेले आपल्याला बघायला मिळतात। आता हे सगळ्याच प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे, फक्त याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाहीये आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतरच याचे सगळे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील। बाकी कर्जत जामखेड तसा हाय व्होल्टेज मतदारसंघ राहिलेला आहे। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे अशी लढत झाली। राम शिंदे एकदा मंत्रीपद आणि आमदार राहिलेले नेते आहेत। राम शिंदेंना 2019 मध्ये रोहित पवारांनी पराभूत केलेलं होतं। रोहित पवार 2019 मध्ये अगदी नवखे उमेदवार होते आणि अशा या नवख्या उमेदवाराने राम शिंदेंना 2019 मध्ये पराभूत केलेलं होतं। त्यानंतर कट्टू आता 2024 मध्ये ज्यावेळेस राम शिंदे आणि रोहित पवार असं पुन्हा एकदा सामना रंगला, यावेळी मात्र राम शिंदे अगदी ताकदीने उभे राहिलेले होते। म्हणजे रोहित पवार यांना कर्जत जामखेड मधून बारामतीला रिटर्न पाठवणार किंवा बारामतीचं पार्सल बारामतीला पोहोचवणार अशा शब्दामध्ये त्यांनी तिथे प्रचार केलेला होता आणि त्याच पद्धतीचं वातावरण निर्मिती सुद्धा तिथे केली गेलेली होती। आणि दुपारपर्यंत असं वाटत होतं की आता राम शिंदेंनी जी वातावरण निर्मिती केलेली आहे किंवा जे काही प्रचारामध्ये मुद्दे त्यांनी रोहित पवारांच्या विरुद्ध उचलून धरलेले होते ते सगळे मुद्दे कुठेतरी खरे ठरतायत का? जसं राज्यात महायुतीला यश मिळालं तसंच कर्जत जामखेडमध्ये सुद्धा भाजपला यश मिळतंय का, राम शिंदे यांना यश मिळतंय का असं बोललं जात होतं। एका पॉइंटला सगळ्या प्रसार माध्यमांनी बातमी सुद्धा चालवली की रोहित पवार यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झालाय। पण अगदीच काही वेळानंतर रोहित पवार यांनी फेर मतमोजणीची मागणी केली। त्या फेर मतमोजणीमध्ये जवळपास 391 मतांचा फरक आपल्याला सगळ्यांनाच बघायला लागला। जर आता काही मागे जायचं झालं तर ज्या वेळेस
कर्जत जामखेडमध्ये या 2 उमेदवारांची घोषणा केली गेली तेव्हाच हा मतदारसंघ तसा फार चर्चेत आलेला होता. म्हणजे रोहित पवार हे राम शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. प्राध्यापक राम शिंदे यांच्यावरती रोहित पवारांनी नेहमीच शेलक्या शब्दामध्ये टीका केलेली आहे. म्हणजे सेम शरद पवार यांचा स्वभाव जसा आहे अगदी तसा त्याच स्वभावामध्ये रोहित पवारांनी राम शिंदेंवरती टीका केली. कधी व्यक्तिगत टीका न करता प्राध्यापक राम शिंदे सर असं म्हणूनच रोहित पवार यांनी त्यांच्यावरती टीकेचे बाण सोडलेले आपण बघितलेले आहेत. प्रचारादरम्यान सुद्धा राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकमेकांवरती सडाडून टीका केली. आज सकाळी ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा रोहित पवार सुरुवातीपासून आघाडीवरती होते. मात्र जसजसं मतमोजणी निम्म्यावरती यायला लागली किंवा दुसरी तिसरी फेरी यायला लागली तेव्हा मात्र राम शिंदे यांनी अचानक आघाडी घेतल्याचं आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळालं. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 2,60,380 इतकं मतदान झालेलं होतं. पुन्हा एकदा टक्केवारी सांगायची झाली किंवा आकडा सांगायचा झाला तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 2,60,380 इतकं मतदान झालं. तर जामखेडमधील मतदानाची टक्केवारी बघायची झाली तर 74.91% ही मतदानाची टक्केवारी तिथे झालेली बघायला मिळाली. त्यामध्ये पुरुषांचं मतदान हे 1,39,033 होतं आणि महिलांचं 1,21,347 इतकं मतदान होतं. सकाळी साधारण 8:45 वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार रोहित पवार यांनी 600 मतांनी आघाडी घेतलेली होती. म्हणजे आजच्या दिवसाचा जर का पूर्ण धांडोळा घ्यायचा झाला आज दिवसभरात मध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं काय काय घडामोडी घडल्या तर सकाळी 8:45 वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार रोहित पवार 600 मतांनी आघाडी घेतलेली होती. मात्र आता आलेल्या आकडेवारीनुसार रोहित पवार म्हणजे मध्यंतरी दुपारनंतर आलेल्या आकडेवारीनुसार रोहित पवार हे पिछाडीवरती गेले. राम शिंदे आघाडीवरती आले. राम शिंदेंनी सुद्धा काहीशे मतांनी आघाडी आणि पिछाडी हे दोघांमध्ये सुरू होती. आणि त्यानंतर दुपारी एक बातमी आली रोहित पवार पराभूत झाल्याची. आता हे झालं 2024चं. पण 2019 मध्ये कर्जत जामखेडमध्ये नेमकं काय झालं होतं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून पहिल्यांदा राजकारणामध्ये एंट्री घेतलेली होती. त्यावेळी भाजपचे तत्कालीन मंत्री असलेले राम शिंदे यांचा त्यांनी त्यावेळी पराभव केला. रोहित पवारांनी त्यावेळी तब्बल 43,347 मतांनी राम शिंदेंचा पराभव केलेला होता. यंदा मात्र रोहित पवारांना तो आकडा काही गाठता आला नाही. म्हणजे तो आकडा हजारांमध्ये सुद्धा नेता आलेला नाहीये. म्हणजे 43,347 मतांनी 2019ला जर रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केला असेल तर तो आकडा यंदा मात्र 391 इतकाच मर्यादित राहिलेला आहे. त्यामुळे या आकड्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कर्जत जामखेडमध्ये किती अटीतटीचा सामना झाला, किती चुरशीचा सामना झाला, किती समान पातळीवरती सामना झालेला आहे. आता 25 वर्षांपासून सत्ता असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी भाजपचा 2019ला दारुण पराभव केलेला होता. त्यावेळी रोहित पवारांना 1,35,834 मतं मिळाली होती. राम शिंदेंना 92,477 मतं मिळाली होती. आता 2019 आणि 2024ला जर का कम्पेअर करायचं झालं तर राम शिंदेंना 2019ला जेवढं काही मतदान मिळालं होतं त्यामध्ये राम शिंदेंच्या बाजूला आपसुकच मतदानामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. पण तेच रोहित पवारांना जे मतदान झालं होतं त्यामध्ये मात्र घट झाल्याची आपल्याला बघायला मिळते. आता या घटेचं काय कारण असेल किंवा काय काय कारण आहेत त्याचा जर का आढावा घ्यायचा झाला तर आम्ही ज्यावेळेस विशेष भारीची टीमच्या माध्यमातून आम्ही कर्जत जामखेडमध्ये ग्राउंड रिपोर्टसाठी उतरलेलो होतो त्यावेळेस तिथं MIDCचा मुद्दा फार मोठा चर्चेला जात होता. त्यानंतर पाणी प्रश्न फार चर्चेला जात होता. तिथल्या कर्जत जामखेडमधील जनतेचं असं मत होतं की रोहित पवार यांनी फक्त टँकर पुरवले, अदरवाईज पाण्याचा प्रश्न रोहित पवारांनी काही पूर्ण केलेला नाहीये. MIDCचा प्रश्न असेल, MIDC पण तालुक्यापासून 20 किलोमीटर लांब आणली गेली, जरी आणली असली तरी 20 किलोमीटर लांब आणली गेली, त्याच्यामुळे त्याचाही थेट आम्हाला काही फायदा होत नाहीये. असे बरेच मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारावरती कर्जत जामखेडची यावेळची निवडणूक फार रंगली. आता त्यामध्ये सुद्धा रोहित पवारांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेत असताना रोहित पवार स्वतः आमच्याशी विशेष भारीशी बोलत असताना म्हणाले की 10 दिवसांमधील किमान
8 दिवस रोहित पवार हे त्या मतदारसंघाच्या बाहेर असतात. म्हणजे कर्जत जामखेड सोडून इतर ठिकाणी रोहित पवार हे 8 दिवस असतात आणि उरलेले 2 दिवस फक्त कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये असतात. हे स्वतः त्यांचं वाक्य आहे, हे आपण कुठेही बोलत नाही आहोत. रोहित पवार यांनी विशेषभरीच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा कुठेतरी रोहित पवार यांची मतदानाची आकडेवारी कमी होण्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुठेतरी कारणीभूत ठरल्या आहेत का, हा सुद्धा विचार करायला लावणारा एक मुद्दा बघितला जातोय. कारण राम शिंदे यांच्यावरती रोहित पवार आरोप करत होते की राम शिंदेंनी कधी सुद्धा मतदारसंघातली माती त्यांच्या पायाला लागू दिली नाही. म्हणजेच काय तर राम शिंदे मतदारसंघामध्ये फिरत असताना कधीच रस्त्यावरती उतरले नाही, खाली उतरले नाही. तोच आरोप आता रोहित पवार यांच्यावरती सुद्धा केला जातो. म्हणजे 365 दिवसांपैकी रोहित पवार किती दिवस मतदारसंघामध्ये फिरले, रोहित पवार किती दिवस मतदारसंघामध्ये आले, हे त्यांनी सांगावं, याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा, असाही आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. त्याच्यामुळे हे सगळं कुठेतरी कारणीभूत ठरतंय का मतदानाची टक्केवारी कमी व्हायला, मतदानाचा आकडा कमी व्हायला. एकीकडे 2019 मध्ये ज्या राम शिंदेचा मतदानाचा आकडा कमी होता, 92,000 इतका होता, त्या राम शिंदेचा मतदानाचा आकडा यंदा मात्र म्हणजे 2024 ला मात्र 1,25,000 पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे साधारण 35,000चा फरक आपल्याला इथे बघायला मिळतोय. तर 35,000 जे मतदान फिरलेलं आहे, तर कुठेतरी राम शिंदेंनी 5 वर्षामध्ये स्वतःला डेव्हलप केल्यामुळे ही मतदान फिरलं असावं असं बोललं जातं. आणि रोहित पवार यांच्या पथ्यावरती ते पडले. रोहित पवार यंदा मात्र 391 मतांनी विजयी झालेले आहेत. अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. पुन्हा एकदा सांगते, ही प्रत्येक प्रसार माध्यमांवरती ही बातमी येते, पण याची कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. रोहित पवार सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं की ते पराभूत झालेले आहे, त्यांचा पराभव झालेला आहे, पण नंतर त्यांनी फेर मतमोजणी करायला भाग पाडलं, त्यांनी ती विनंती केली आणि त्या फेर मतमोजणीमध्ये रोहित पवार यांना तब्बल 391 मतांची आघाडी मिळाली. हा आता 391 हा आकडा फारच कमी आहे रोहित पवार यांच्यासाठी तसं बघायला गेलं तर, पण राम शिंदे यांच्या विरुद्ध जर त्यांना विजय मिळवायचा असेल तर 391चा हा आकडा सुद्धा त्यांच्यासाठी फार महत्वाचा ठरेल. नक्कीच मयुरी, कर्जत जामखेड मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर भूमिपुत्र विरुद्ध उपरा असं एक नरेशन त्या मतदारसंघामध्ये प्राध्यापक राम शिंदे यांच्या बाजूने बिल्डअप होत होतं. रोहित पवार हे बाहेरचे उमेदवार आहेत आणि ते कधी गाडीतून खाली उतरले नाहीत असे आरोप त्यांच्यावरती वारंवार होत असतात. 2 MIDC आहेत मुख्य, एक राम शिंदेंनी मंजूर केलेली आहे, एक रोहित पवारांनी मंजूर केलेली आहे. अद्यापही दोन्ही MIDCची कामं शिल्लक आहेत. हा जो कर्जत जामखेडचा जो भाग आहे, हा संपूर्ण भाग कोरडवाहू शेती त्या भागामध्ये केली जाते. कोणत्याही चांगल्या प्रकारचे उद्योगधंदे या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न देखील या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असणारा आपल्याला दिसतोय. आणि गेले 5 वर्षामध्ये रोहित पवार यांनी देखील नुसताच MIDCचा मुद्दा ताणून धरला, पण त्या दृष्टीनं काही पावलं उचलली नाहीत असे त्यांच्यावरती आरोप केले जात होते. याच सगळ्याचा परिणाम असा झाला की फेरमतमोजणीच्या अगोदर त्यांना काही वेळ पराभवाची सामना करावा लागला आणि त्यानंतर आता जे मताधिक्य आपण बघतोय ते फक्त आणि फक्त मयुरी 391 मतांचं आहे. अगदी काटेकी टक्कर झालेली आहे. आता राम शिंदे हे जरी त्या मतदारसंघामध्ये ओबीसी मतांची किंवा धनगर मतांची मोड जुळवण्यामध्ये यशस्वी झाले असं म्हटलं, कारण त्या मतदारसंघामध्ये मयुरी ओबीसी मतदार देखील तितकाच आहे. धनगर समाज असेल, वडार समाज असेल, इतर समाज जे आहेत SC ST मधले, ते समाजांची संख्या देखील या मतदारसंघामध्ये मोठी आहे. पण जर बघायला गेलं तर मूळ प्रश्न तर तो हाच आहे की रोजगारीचा. या मतदारसंघामध्ये कोरडवाही शेती असल्या कारणाने पूर्ण वेळ शेती करणं तिथल्या तरुणांसाठी तितकंसं शक्य नाहीये. आणि शेतमालाच्या भावासंदर्भात तर आपण बघतोच काय परिस्थिती आहे. तितकंसं त्या तिथल्या स्थानिकांचं पोट भरत नाही अशा तक्रारी असतात आणि त्यामुळे त्यांना उद्योगधंदे असावेत, नोकऱ्या असाव्यात, तिथल्या तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात अशी माफक अपेक्षा तिथल्या मतदारांचीही तिथल्या स्थानिकांची आपल्या लोकप्रतिनिधी असते. आणि त्याचाच फटका कुठं रोहित पवारांना बसला आणि त्यामुळे हे मताधिक्य जे आहे ते इतकं कमी आलेलं आहे. मगाशी आपण म्हणत होतो की पवारांचं राजकारण संपलं, कारण योगेंद्र पवारांचा देखील बारामतीमधून पराभव झालेला आहे. रोहित पवार जर पराभव झाला असता तर कुठेतरी पवारांच्या प्रतिष्ठेला, पवारांच्या अस्मितेला धक्का लागला असता आणि शरद पवार आणि एकूण त्यांच्या भोवती फिरणारं राजकारण याला कुठेतरी स्टॉप लागला असता आणि पुन्हा त्यांना उपजार येण्यासाठी
भरपूर कष्ट करावे लागले असते, कारण आत्ताच पक्षपुटीला संपूर्ण पवार कुटुंबीय हे पक्षपुटीला सामोरं जात आहे आणि आता पक्षपुटीनंतर लोकसभेला भलेही त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला असला तरी सुद्धा विधानसभा ही निवडणूक लोकसभेपेक्षा कित्येक पटीनं महत्वाची असते, कारण राज्य सरकार जे आहे त्या राज्य सरकारमधली धोरणं, तिथल्या योजना, विकास निधी हा मोठ्या प्रमाणावरून राज्य सरकारमधून येत असतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा स्थानिक लेवलच्या विकासावरती, स्थानिक प्रश्नांवरती पडत असतो. त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपल्याला तितकी नाकारून चालणार नाही, पण कुठेतरी राम शिंदे यांची यंत्रणा, स्ट्रॉंग सिस्टीम जी भाजपने आणि महायुतीच्या सर्वच पक्षांनी बिल्डअप केली आहे, ती स्ट्रॉंग यंत्रणा, बूट टू बूट कनेक्टिव्हिटी जी आहे, अगदीच मायक्रो लेवलचं जे प्लॅनिंग आहे, प्रत्येक समाज घटकाला टार्गेट करणं असो, प्रत्येक मासला टार्गेट करणं असो, त्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम राबवणं असो, या सगळ्या गोष्टी राम शिंदेंनी राबवल्या. 5 वर्षांपूर्वी जो पराभव रोहित पवारांनी केलेला होता राम शिंदे, त्या दृष्टीनं राम शिंदेनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर तयार केलेली होती. पण दुर्दैवानं म्हणावं लागेल किंवा लकीली म्हणावं लागेल, नशिबानं म्हणावं लागेल की 391 मतांनी रोहित पवार यांनी या मतदारसंघामधून बाजी मारलेली आहे. काय सांगशील मयुरी बाकी? नक्कीच, ज्यावेळी आपण रोहित पवार यांना 391 मतांची आघाडी मिळाली आणि त्यामुळे त्यांना विजयाच्या जवळ जाता आलं किंवा विजय संपादन करता आला असं आपण म्हणतो, त्याच वेळेस आपण रोहित पवार यांना, माफ करा, राम शिंदेंना तीच 391 मतांची आघाडी मिळवता आली नाही किंवा तेच 391चं गणित मांडता आलं नाही. त्याची सुद्धा कारण आहेत. म्हणजे जसं रोहित पवार हे 391 मतांनी आघाडीवरती राहिले, याची कारण आपण शोधली. अगदी तशीच राम शिंदेंनी 391 मतांची आघाडी का घेतली नाही, राम शिंदे नेमके कुठं कमी पडले, याचा सुद्धा एकंदरीतच विचार केला पाहिजे. तर सध्या हा विचार करत असताना मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान प्रथमेश आपण सगळ्यांनीच पाहिलं की भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा असा एक नरेटिव्ह तिथे सेट केला गेला आणि यामध्ये बारामतीचं पार्सल बारामतीला पाठवणार असा एक मुद्दा होता, ज्याच्यामुळे सुद्धा रोहित पवारांचं मताधिक्य आपसूक कमी झालं, राम शिंदेंची हवा वाढली. म्हणजे राम शिंदेंना मानणारा मोठा वर्ग सुद्धा तिथे तयार झाला. नक्कीच. आणि अजून एक मुद्दा आहे मयुरी, जो खरं तर मिस होतोय, जो खूप मायक्रो लेवलचा मुद्दा आहे. आता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा महाविकास आघाडीचे इतर पक्ष असतील, त्यांचं जे राजकारण आहे ते पुरोगामित्वाला धरून राहिलेलं आहे. पण रोहित पवारांनी मात्र तसं न करता भाजप किंवा प्राध्यापक राम शिंदे ज्या मुद्द्याला धरून राजकारण करतात ते म्हणजे हिंदुत्व, ते हिंदुत्वाच्या जवळ जाणारं, त्याला कल्चरल टच देणारं, त्याला संस्कृतीची जोड देणारं राजकारण हे रोहित पवार यांनी काही दिवसांपासून केलं. मग त्याची उदाहरणच द्यायची झाली तर, सांगायची झाली तर, वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देणं असेल, वेगवेगळ्या पूजा अर्चना भेटी देणं असेल, यात्रा जत्रांमध्ये सामील होणं असेल, मोठ्या प्रमाणात अन्नदान करणं असेल, वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावून त्या धार्मिक कार्यक्रमांसाठी निधी देणं असेल, वेगवेगळे आश्रम असतील, मठ असतील वेगवेगळ्या महाराजांचे, त्यांना निधी देणं असेल, अशा प्रकारे कुठेतरी रोहित पवार हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये, म्हणजे राज्य लेवलला जरी ते आपली पुरोगामित्व किंवा इतर गोष्टी आपलं व्यक्तिमत्व परसेप्ट करत असतील, पण स्थानिक लेवलला मात्र मयुरी त्या मतदारसंघामध्ये ते कुठेतरी राम शिंदेचं हिंदुत्वाचं राजकारण ब्रेक करण्यासाठी स्वतः एक पाऊल पुढे आलेले आहेत. आणि जो राज्य लेवलला या पक्षांवरती महाविकास आघाडीचा आरोप होत असतो, त्या आरोपाला काउंटर म्हणून, म्हणजे आमचं हिंदुत्व हे कसं वेगळं आहे, त्याला कसा कल्चरल टच आहे, त्याला कसं संस्कृतीची जोड आहे, असं एक परसेप्शन देऊन हिंदुत्वही जपलं जातंय, हिंदुत्व वोटरही जपला जातोय, तशा पद्धतीची भूमिका गेल्या काही वर्षांमध्ये रोहित पवारांनी आखलेली होती. आणि त्याचाच फायदा म्हणजे 391 पर्यंत पोहोचणं देखील रोहित पवारांसाठी जड मानलं जात होतं. पण हा एक जो मुद्दा आहे तो देखील त्यांच्या खूप फायदेशीर ठरला असं बोललं जात आहे. म्हणजे आता हिंदुत्व ही विचारधारा आहे,
हिंदुत्व ही विचारधारा तशी बघायला गेले तर भाजपची किंवा शिवसेना या दोन पक्षांची विचारधारा हिंदुत्व ही राहिलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल ही तशी सगळ्यांना सामावून घेणारा पक्ष अशीच कायम या पक्षांची ओळख राहिलेली आहे. मात्र रोहित पवार हे राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा ते कशा प्रकारे मी सुद्धा हिंदुत्ववादी आहे किंवा आम्ही सुद्धा हिंदुत्ववादी आहोत हे त्यांनी स्वतःला पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या माध्यमातून, जसं प्रथमेशने सांगितलं. आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना जे लोकसभेला महाविकास आघाडीला बघायला मिळाले, हिंदुत्ववादीचा परिणाम बघायला मिळाला, तो आता विधानसभेला होऊ नये या दृष्टीने रोहित पवार यांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली होती, ज्याचा फायदा साहजिकच त्यांना झाला. दुसरी गोष्ट आहे, राम शिंदे यांच्या प्रचाराच्या वेळेस ज्यावेळेस भाजपचे नेते पाशा पटेल आलेले होते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये, त्यावेळेस त्यांनी त्या सभेमध्ये असभ्य आणि अश्लील भाषा वापरलेली होती. आणि त्यामुळे सुद्धा भाषा वापरली किंवा चुकीचे हातवारे केले, यामुळे सुद्धा राम शिंदे यांच्याबद्दल एक चुकीचं परसेप्शन तयार करण्यात आलं. त्यामुळे सुद्धा जे 391 मतांचं आपण गणित जुळवतोय, रोहित पवार यांना 391 मतं मिळाल्यामुळे त्यांना विजय संपादन आला. मात्र या अशा काही घटना मध्यंतरी किंवा मधल्या काळात घडल्या, त्यामुळे सुद्धा राम शिंदेना ते 391चं गणित जुळवता आलं नसावं. कदाचित या सुद्धा घटना सगळ्या त्यांच्या या पराभवाचं कारण ठरल्यात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण या सगळ्या घटनांमुळे कुठेतरी स्थानिक भाजप नेते तिथे बॅकफूटवरती जाताना आपल्याला प्रचारादरम्यान दिसले होते, ज्याचा परिणाम आत्ता आपण बघतोय. आत्ता सध्या फक्त 391 मतांनी राम शिंदे हरलेले आहेत आणि 391 मतांनीच रोहित पवार मात्र तिकडे विजयाचा गुलाल उधळताना दिसतात.